तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे बाजरीच्या भाकरीचे महत्त्व काय असतं. बाजरीची भाकर आपण ना नेहमी आहारात ठेवली पाहिजे. त्याचं कारण काय माहिती आहे का मित्रांनो, बाजरीची भाकरी चविष्ट असते आणि गावाकडचे सगळे लोक सगळे लोक जास्त बाजरीची भाकर खातात. हे शहरातले लोक भात आणि चपाती खातात, पण गावाकडं ना बाजरीचं भाकरीचं सेवन करतात म्हणजे करतातच. त्याचं कारण काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये असतं फायबर. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, फायदा असतो पचनक्रियेचा मस्त. आणि त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, एकदा बाजरीची भाकर खाल्ली ना तर बाजरीच्या भाकरीमुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं. चपाती भातामुळे लगेच आपल्याला घडी घडी भूक लागती, तसं बाजरीच्या भाकरीमुळे लागत नाही. त्याच्यामुळे आपलं वजन पण नियंत्रित राहतं. भात खाल्ल्यावर कसा माणूस पटक्यान जाड होतो आणि कसदार पण अन्न आहे. कसदार पण अन्न आहे. दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, बाजरीमध्ये मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं, भरपूर असतं. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे काय होतं माहिती आहे का, आपला रक्तदाब, आपला म्हणजे आपण म्हणतो ना ब्लड प्रेशर, ते नियंत्रित राहण्यासाठी मदत करते बाजरीची भाकर. आणि याच्यामधले फायबर शरीरात ना वाईट कोलेस्ट्रॉल, ज्याला आपण आयडियल म्हणतो, कमी करण्यास मदत करतं. ग्लुटेन फ्री, बाजरीमध्ये ग्लुटेन नसतं बरं का. बाजरीमध्ये ना ग्लुटेन नसते. ज्या लोकांना गव्हाची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना ग्लुटेन फ्री आहार घ्यायचा आहे, त्यासाठी हा एक उत्तम भारी मस्त एकदम मस्त पर्याय आहे बाजरीचा. आणि बाजरीमुळे ना वात पण होत नाही, सांधे बिंदे सगळे ठीक होते म्हणतात बुवा असं. आणि ऊर्जा आणि अशक्तपणा कमी होतो बरं का. बाजरीमध्ये ना आयरन असतं, बाजरीमध्ये फॉस्फरस असतं, मुबलक प्रमाणात असतं, म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला ना कमजोरी वाटत नाही, ऊर्जा आपल्या शरीरात ऊर्जा राहते. यामुळे रक्ताची कमतरता पण, म्हणजे याच्यामध्ये ना रक्ताची कमतरता दूर होण्यास पण मदत होते. म्हणजे रक्त आपल्या शरीरात असतं, याच्यामुळे रक्त जास्त येतं आपल्याला, ज्याला आपण ॲनिमिया पण म्हणू शकतो. आणि तुम्हाला सांगू का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अरे हाडं लई मजबूत होते. हाडं बाजरीमध्ये ना कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक असतं, त्याच्यामुळे हाडे मजबूत होतात, मजबूत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बाजरीची भाकर खा. बाजरीची भाकर खाल्ल्यामुळे ना तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ही जी मी तुम्हाला माहिती दिली कशी वाटली, जर चांगली आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि बाजरीची भाकर आणि दही एकदा खाऊन बघा, तुम्हाला लय भारी वाटन. चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही माहिती दिली, तुम्हाला जर आवडली असेल तर एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघितलं जिमींनी